तर या समजात तू मला मदत करशील का? अशा अपेक्षा तुझ्याकडनं करणं चुकीचंच आहे. ठीक आहे, राहू दे. थांब. करीन तुला मदत. आहे मी. गुरुजी, उद्याच सुंदर आणि मेनकाचं लग्न लावायचं आहे. हा, चांगला कुठला मुहूर्त आहे ते बघा आणि सांगा मला. सांगतो. हा. उद्या दुपारी 12:30चा चांगला मुहूर्त आहे. हा. चंद्राचा शुभयोग आहे आणि ग्रहांची स्थिती विवाहासाठी अनुकूल आहे. असं वय मग चालतंय की 12:30च मुहूर्त धरूया. हा गुरुजी, लग्न अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने करायचं आहे, पण समधविधी येडेत आणि नीट पार पडायला पाहिजे बरं का. आला का ध्यानात? तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. गुरुजी, बरं पूजेचं काय काय साहित्य लागेल ते सांगता का? म्हणजे आणून घेऊ आम्ही. हो, पूजेसाठी कलश, हार, फुलं, विड्याची पानं, हळद. थांबा थांबा थांबा. हे समजा मी लिहून घेते बरं का. ठीक आहे. अय बारक्या, जा जरा पेन आणि पेपर घेऊन ये आणि समज लिहून घे जा. हा सांगा गुरुजी. कलश, नारळ, सुपाऱ्या, विडे, वधूवरासाठी हार, कुंकू, हळद, उपरणे, मंगळसूत्र आणि हवनासाठी समिधा आणि तूप. बाकी पाट आणि समया घरच्या असल्या तरी चालतील. हा बरं बरं, समद तयार ठेवते. बारक्या, लिवलायच ना समद? हा. हा बरं गुरुजी, उद्या पूजेसाठी किती वाजता येणार तुम्ही? मी सकाळी 8 वाजता हजर राहील. हा पण मी यायच्या आधी सगळं साहित्य आणून ठेवा, हा. म्हणजे लगेच पूजेला सुरुवात करता येईल. वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका, आजच आणून घेते समद. हा बारक्या, लक्षात ठेव बर का समद. वहिनी, बरं झालं आलीस. अगं गुरुजी आलेत. त्यांनी उद्या 12:30चा मुहूर्त सांगितलाय लग्नाचा. बर. मी काय म्हणते, साहित्याची यादी बी दिली आहे त्यांनी. तुला आणखी काय विचारायचं ते विचारून घे. नाही नको, गुरुजी म्हणतील तसं समज करा. फक्त हे लग्न आपण कुठल्या परिस्थितीत करतो आहोत याचं भान असू द्या. परिस्थिती कशी बी असू दे, पर पोरीच्या आयुष्यात लग्न एकदाच होते. मेनकाचा याच्यामध्ये काय दोष ना? तिनं मन मारून का लग्न करायचंय? तिनं असं मन मारून लग्न केलेलं मला आवडणार नाही. मी समजा करणार आहे बघ तिच्या हौस मौजेसाठी. आई, तुम्ही फुलं मागवली होती ना? वय, पूजेला उशीर होतोय. गुरुजी, येतो आम्ही. गुरुजी, अजून काय असेल तर सांगा, म्हणजे आताच लिहून घेतो आम्ही. हा ताई, ही साडी बघा, किती छान वाटेल त्यांना. ही बी बघू मला. ताई, आता पतूर जी काय फरफट व्हायची होती ना ती झाली. आता बस. आता समद मागं टाकून ना पुढे निघायचंय, नव्यानं आयुष्य जगायचंय. आणि मी ठरवलंय आणि माझी इच्छा आहे, यापुढे मी जे काय करेन ना ते समद सुंदरच्या आवडीचं करेन, तुझ्यासारखं. मग
तू सांग त्याला कुठला रंग आवडतो, तुझ्या आवडीचं घेऊ. सॉरी ताई. हा बघ. हा रंग खूप सुंदर दिसेल तुझ्यावर. खरंच लई गोड आहे बरं का. ही आवडली का तुला? बर. आता हे आलेत ना, यांनाच विचार त्यांची आवड. मी आलेच. कशी आहे? हे बाबा, अरे लवकर लवकर हात हलव. इथं टाइम झालाय पाहुणे यायचा. ते यायच्या आधी आपलं झाला पाहिजे सगळा वाडाचा झोन. सुभाष, किती वेळ लागणार आहे? उरका की लवकर. हे घ्या गरम गरम चहा. आ, काय हो, भारी चालले ना हो समद. भटजीनं केला तांडव आणि मसनात घातला मांडव. असं चाललंय समद. लग्नाची नाही तर तेरडीची तयारी सुरू आहे म्हणायची. उर्वशी, हे सगळं आपल्याच पत्त्यावर पडणार. अरे मेनका, सुंदरची बायको झाल्यावर आपल्याला चुरा लावणार नाही ना? शक्यच नाही हो. तिनं चुना लावायच्या आधीच आपण तिच्या तोंडाला पानं पुसायची. आपण कशाला आहे मग? मॅडम, हा नेकलेस बघा. फार क्वचितच असं डिझाईन पाहायला मिळतं.